वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहम् पुरोदसां च मुख्यं माम् विद्धि पार्थ बृहस्पतिम् सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहम् गिरामस्मेकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैस्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् उच्चैस्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. भगवंतानी या अध्यायामध्ये आपल्या वेगवेगळ्या विभूती दाखवल्या आहे, सांगितल्या आहे. आणि इथे सांगण्याचं प्रयोजन एकच आहे की तुम्ही जिकडे पहा तिकडे मी आहे, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती. उपासनेचा सिद्धांत असा आहे की तुमची जर भावना दृढ असेल, शुद्ध असेल, तर तुम्ही कुठेही देव पाहू शकता. आता ख्रिश्चन लोक त्या क्रॉसमध्ये देवाला पाहतात, कोणी त्या मजारीमध्ये पाहतात. आता तिथे काही आकार नाही, काही नाही. तर चित्रामध्ये, दगडामध्ये, लाकडामध्ये कुठेही आपण आपली भावना दृढ करू शकतो. जे वनवासी लोक असतात, जंगलामध्ये राहणारे, त्यांच्यासाठी झाडच देव. एका झाडालाच ते देव. किंवा खेड्यापाड्यात जर आपण गेलो तर एका दगडाला त्या शेंदूर लावून जी त्याची पूजा करतात. मग देव पावतो सुद्धा ते, कारण भावना. म्हणून भावनेचं प्राधान्य आहे उपासनेमध्ये. वस्तू गौण आहे, क्रिया सुद्धा गौण आहे. शबरीने क्रिया तर चुकीची केली. उष्ट बोर कोणी देतं का? उष्ट. पण भगवंतानी क्रियेकडे नाही बघितलं, वस्तूकडे नाही बघितलं. तर आता इथे सुद्धा तुम्ही प्रत्येक स्थळामध्ये, प्रत्येक काळामध्ये, व्यक्तीमध्ये, परिस्थितीमध्ये, पशु, पक्षी, झाड, मनुष्य, यक्ष, किन्नर, गंधर्व, कुठेही तुम्ही नजर करा तिकडे दिसेल. काल आपण पाहिलं यक्ष रक्षसाम उत्तेशा. कुबेर मी आहे, पुरोहित मी आहे, पूजा करून घेणारा.
सैनिकांमध्ये मी सेनापती आहे. आता पहा, कुठे पुरोहित आणि कुठे सैनिक, एकदम कॉन्ट्रास्ट, ज्याला विरोधी. मग महर्षींमध्ये मी आहे, देवर्षींमध्ये मी आहे, म्हणजे जड हिमालय त्याच्यामध्ये मी आहे, पाण्यात मी आहे. कपिल मुनी यांनी देवहूतीला उपदेश केला. कपिल गीता त्याचं नाव आहे, जे उपदेश दिलं आहे. जवळ 6 अध्याय आहे, 6 की 7 भागवतामध्ये येतं. आपल्या गुरुजींचं एक पुस्तकही आहे, कपिल गीतेवर 10 दिवस प्रवचन होतं. खूपच गूढ आहे. त्याच्यामध्ये अष्टांग योग त्यांनी सांगितले, भक्ती काय ते सांगितलंय, प्रकृती पुरुषचा भेद सांगितला आहे, भक्तीचं मर्म सांगितलंय. म्हणजे खूपच सगळे विषय त्यांनी दिले. कपिल गीता, कपिल मुनी. एक कपिल मुनी जे सांख्य शास्त्रवाले ते वेगळे बरं का, ते हे नाही. हा तर भगवंताचा अवतार आहे, ज्ञानावतार. तर कपिल मुनींच्या रूपात भगवंतानी एक अवतार घेतला होता. कारण जे सांख्यशास्त्र आहे ते निरीश्वरवाद आहे. त्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष 2च तत्व आहे, ईश्वर नाही आहे. सांख्य तत्वज्ञान आहे कपिला. कारण नावं एकच आहे म्हणून कन्फ्युजन होऊ शकतं. सिद्धानाम हे जन्मापासूनच सिद्ध आहे. भगवंतानीच म्हणजे यांचे वडील होते कर्दम ऋषी. कर्दम ऋषीची बायको देवहूती. देवहूतीचे वडील मनु. मनु महाराजांची इच्छा होती की देवहूतीचं लग्न मोठ्या ऋषी बरोबर व्हावं. अच्छा, इकडे हे कर्दम ऋषी यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, पण यांची इच्छा होती की मला लग्न करायचं, म्हणजे एकदम विरक्त नव्हतं. एक इच्छा राहिली होती, विवाह. हा, पण त्यांनी काय सांगितलं, मी विवाह करेन आणि पुत्रोत्पत्ती झाल्यावर मग संन्यास घेईन. कर्दम ऋषींनी असं म्हणजे ग्रहस्थाश्रमामध्ये जाईल मग संन्यास. देवासमोर त्यांनी ही प्रार्थना केली, कारण तपश्चर्या केली होती. देव प्रसन्न झाले. देवासमोर ही मागणी केली. देवानी सांगितलं, मी प्रसन्न आहे तुझ्यावर, तुझ्यासाठी मी वधूच काय सोय केलेली आहे. जेव्हा त्या म्हणे कोण आहे ती, म्हणे देव होती. म्हणे तिचे वडील तुमच्याकडे येतील आणि ते म्हणतील की आमच्या मुलीबरोबर लग्न करा, तर तुम्ही काही इकडे तिकडे न पाहता सरळ होकार द्या. असं नका सांगू, फोटो दाखवा, कुंडली पाठवा, मग गुण मिळतील का, हे काही नाही. सरळ पहिल्या ह्याच्यामध्ये ओके तयार आहे. तर हे लग्न देवानीच ठरवलं. कर्दम आणखीन देव होते, त्यांचे कपिल. भागवतामध्ये एकापेक्षा सुंदर गोष्ट. अच्छा, या कपिल मुनींना 9 मुली झाल्या, तर ते जाऊ लागले. म्हणे आता मी संन्यास घेतो. देवहूती म्हणाली की नाही, तुम्ही म्हणाला होता पुत्र, अजून मुलगा झाला. तर मग कपिल मुनी झाले आणि यांचा जन्म झाला आणि कर्दम ऋषी निघून गेले. आता हेही आश्चर्य, देव घरी आला आहे आणि ते गेले संन्यास. म्हणे हे माझा आधीच निश्चय होता. आणि म्हणे आता मी निराकार परमात्म्यामध्ये काय मन माझं शांत. देवहूतीने खूप तपश्चर्या, खूप सेवा केली. कर्दम आणि देवहूतीचं लग्न झालं आणि हे कर्दम ऋषी ध्यानामध्ये बसले. त्यांना प्रपंचामध्ये काही इंटरेस्टच नाही, असं वर्णन आहे. किती वर्षापर्यंत हे नुसतं ध्यान भजन विराट. पण देवहूतीने एकनिष्ठेने सेवा केली. आणि मग एक दिवशी
कर्दमऋषी म्हणाले, तुझी काय इच्छा आहे? ती म्हणाली की संतानोत्पत्ती झाली. मग कर्दम ऋषींनी एक छान मोठं विमान बनवलंय, म्हणे आधी जरा आपण फिरून येऊ. कामग विमान. कामग विमान, कामग विमान म्हणजे कामनेप्रमाणे ते आकार घ्यायचे. त्या विमानामध्ये सगळ्या सोयी होत्या. गार्डन होतं, गार्डन, बगीचा, स्विमिंग पूल. मी बोलत म्हणजे तुम्हाला वाटेल थापा मारते, मनाने तुम्ही सांगत आहे असं नाहीये. ते पाण्यामध्ये उतरू शकत, जमिनीमध्ये. जसं मोठे जहाज असतात की नाही पाण्यामध्ये, पूर्ण गावात असतं, स्टेडियम असतं, पूर्ण 10 मजले असतात त्याच्यामध्ये. क्रूज. तर असं ते कामग विमान. छान गोष्ट आहे. तर कपिलो मुनी, सिद्धाराम कपिलो. अच्छा, पुढे काय तर म्हणे अश्वानाम उच्चई श्रवस. घोड्यांमध्ये एक घोडा आहे, उच्चई श्रवस, म्हणे मी तो आहे. आणखीन हा उच्चई श्रवस घोडा माम अमृतोद्भवम, जेव्हा समुद्र मंथन केलं देवता आणखीन असुरांनी, त्याच्यामधून हा निघालेला आहे. आता समुद्र मंथनाची गोष्ट खूपच रोचक आहे, खूप चांगली आहे. त्यासाठी भागवतच करावं लागेल सगळं. हा, तर असं झालं की जेव्हा देवता लोक व्यक्ती हे झाले, हातबल झाले, त्यांचं सगळं राज्य राक्षसांनी हडपून घेतलं. आता देवता म्हणाले काय करावं, भगवंताकडे गेले. एक लक्षात ठेवा, देव आणि असुरांमध्ये फरक असा आहे की देव उद्यमी आहे, पराक्रमी आहे, पुरुषार्थ करणारे आहे, पण भगवंताच्या चरणी जाणारे, शरणागती पत्करणारे. पुरुषार्थ आहे पण ईश्वराश्रित पुरुषार्थ. म्हणून काही त्रास झाला तर सगळे पळतात देवाकडे. याच्या उलट जे असुर आहे ते सुद्धा वीर आहे, पराक्रमी आहे, सगळे आहे, पण ते अहंकार आश्रित आहे. त्यांना कोणाची शरणागती वगैरे मुळीच आवडत. त्यांना किती देवतांनी पराभूत केलं तरी ते भगवंताकडे नाही जात. अभिमान एक अशी वस्तू आहे, ती वाकायला काय बाधा बनते विनम्र होण्यास. तर असुर लोक कधी जात नाही, पण हे देवता, म्हणून भगवंत त्यांची मदत करतात. तर ही सगळी देवता भगवंताकडे गेली तर भगवंत म्हणाले असं आहे, तुमची शक्ती सुद्धा कमी झालेली आहे, तर सध्या तुम्ही राक्षसांबरोबर युद्ध नका करू. म्हणे मग काय करावं, तर म्हणे एक मी प्रस्ताव आहे, समुद्र मंथन करा, त्याच्यामधून जेव्हा अमृत निघेल तेव्हा मी ते अमृत तुम्हाला वाटू. आणि मग ते सगळी योजना केलेली आहे त्यांनी. म्हणे मंथन करायचं आहे तर रवी पाहिजे घुसळायला, मग दोरी पाहिजे, वासुकी त्याला दोरी बनवलं, मेरू पर्वत रवी. आणि जेव्हा मंथन सुरू झालं तर तुझं मेरू पर्वत खाली खाली जाऊ लागला. परत सगळे देवांकडे जावं, काही करा. अच्छा, बरं आता डिटेलमध्ये जाईल तर पुष्कळ होईल. मेरू पर्वत आणायला सगळ्यांना पाठवलं, कोणी ते आणू नाही शकले, पडलाच तो. अनेक राक्षस आणि देवता त्या डोंगराच्या खाली, त्यांचे हात पाय सगळे, कोणाला पायाला फ्रॅक्चर, कोणाला हाताला, कोणाला मल्टिपल फ्रॅक्चर,
कोणाला स्लिप डिस्क झालं, हाडं सगळ्यांची. देवाकडे धावा केला, वाचवा वाचवा. आता देव म्हणाला मी सगळी योजना तुम्हाला दिली, पण तुम्ही काही करू नाही शकत. सगळं काम त्या मंथनमध्ये देवानीच केलंय, पण श्रेय मिळालं कोणाला? देवता असुराला, की यांनी केलं. त्याची सोय केली. मग आता ते पर्वत खाली खाली जाऊ लागलं. पण आता काय करावं? देवाने म्हटलं ठीक आहे मीच येतो. कासवाचा एक मोठा अवतार, कच्छप अवतार त्याच्या खाली, त्याच्यावर तो पर्वत फिरू लागला. देवाला खूप छान वाटत होतं, कारण त्यांच्या पाठीवर खास सुटत होते. पर्वत फिरत होता, फार बरं वाटत. जसं लोक जानव्याचा उपयोग करतात. तर तिथे लिहिलेलं आहे भागवतामध्ये की जेव्हा ते फिरत होत. आता अमृतासाठी मंथन चालू आहे, पण अमृताऐवजी सगळं निघत आहे. आणि सुरुवातच कशाने? विष, हलाहल विष. तर हलाहल विष निघालं तर भगवंत परत सगळे देव घाबरले. देव शंकराकडे गेला, ती गोष्ट आहे. तर असं त्याच्यामध्ये मग हा घोडा निघाला, उच्च सरस, त्याचे कान असे होते. आता सगळे राक्षस धावू लागले, आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे. हे सगळी जी देवता आहे ना, यांचं लक्ष भगवंताकडे. भगवंत जसा इशारा करत आहे त्याप्रमाणे ते करत आहे. भगवंताने इशारा केला, पण घेऊ द्या त्यांना, घेऊ द्या. तो उच्चही सर्व देवा यांच्याकडे गेला, राक्षसांकडे. परत मंथन सुरू झालं. तर काय निघालं? तर म्हणे हत्ती निघाला, ऐरावत. ऐरावत म्हणजे कोण आहे? तर इथे म्हणतात इरावत्या अपत्यम. इरावतीचा हा अपत्य आहे. ऐरावत हत्ती आहे. आणि हा गजेंद्राणाम ऐरावत. सगळे जे मोठे मोठे हत्ती आहे, हत्तींचा जो राजा आहे गजेंद्र, त्या सगळ्या राजांमध्ये जो त्या राजांचाही राजा ऐरावत. आता ऐरावत जेव्हा निघाला, याचे 4 दात आहे, पांढऱ्या रंगाचा आहे. राक्षस परत धावले, आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे. देवता म्हणाले नाही, आम्हाला आता द्या, आम्हाला द्या. तर भगवंतानी समजूत काढली दोघांनी. राक्षसांना सांगितलं तुम्हाला घोडा मिळाला ना, आता हत्ती यांना द्या. जसे 2 पोरं भांडण करतात, 2 मुलं, एक खेळणी तू उभे, एक खेळणी तू उभे. ऐरावत इंद्राकडे. तर हत्ती म्हणजे हत्तीमध्ये सुद्धा मी, घोड्याकडे सुद्धा. आणि हत्ती म्हणजे गणपती असं लोक समजतात. दक्षिण भारतामध्ये तर हत्तीचं खूपच आहे. प्रत्येक त्या देवस्थानामध्ये हत्ती आहे. आणि खूप छान ट्रेनिंग देतात. तो असा बसतो, नमस्कार करतो. आणि जर तुम्ही तुझं एक नाणं दिलं तर आशीर्वादही देतो, माहिती आहे ना. कॉईन दिलं, एकदा कोणी खोटं कॉईन दिलं नाही त्याला, त्याला सुद्धा ओळख आहे. नो, डोक्यावर तर हत्ती सुद्धा, हत्तीमध्ये देवाचं काय बळ आहे. आता त्या हत्तीला का पाहू, देवाला पहा. ऐरावतम गजेंद्राणाम नराणाम च नराधिपम. म्हणे जेवढे मनुष्य आहेत त्या सगळ्या मनुष्यांमध्ये राजा मी आहे. राजा म्हणजे जणू काही भगवंताचंच रूप. आणि असं म्हटलेलं आहे की पहा, राजामध्ये अनेक देवतांचा निवास आहे. सूर्य, चंद्र,
वरुण, यम या सगळ्यांचा निवास आहे. याचा अर्थ असा आहे, सूर्यचंद्र आहे त्याच्यामध्ये, म्हणजे सूर्यचंद्र काय करतो, प्रकाशित करतो, त्याच्यामुळे आपल्याला सगळं दिसतं. राजाकडे जेवढे सेवक आहे, मंत्री आहे, ते काय करतात, ते सगळ्यांना पाहतात ना, मग ते सूचना देतात किंवा राजाला असं पाहिजे, त्याचे लोक जे सगळ्या प्रजाकडे ज्यांचं लक्ष असायला पाहिजे, मग त्यांनी सांगितलं. आणि सूर्य जसा पालन करतो या सृष्टीचं, त्याप्रमाणे राजामध्ये गुण असायला पाहिजे. सूर्य जे पाण्याचं शोषण करतो आणि ढग बनवून त्याला काय ट्रान्सफर करतो. तर प्रजेकडून तुम्ही कर घ्या, कर टॅक्स, पण प्रजेचं हित करा. तर हे सूर्याचं, सूर्यचंद्र प्रकाशमान वस्तू आहे, ते राजामध्ये म्हणजे असं तो त्याचा निवास, जो आदर्श राजा आहे. वरुण देवताचा निवास आहे, असं मनु महाराजांनी सगळं म्हटलं, बहुतेक मनुस्मृतीमध्ये आहे. वरुण देवता जलदेवता आहे. राजा काय करतो, तर पाण्याची सोय करतो, पाणी पुरवठा, पाण्याचं नियोजन, धरण बांधतो, विहीर वगैरे आधी ते उपनिषदांमध्ये येतात. बापी कूप तळाग आदी, बापी म्हणजे बावडी नाही, विहीर वेगळी, बावडी वेगळी. बावडी म्हणजे जे पायऱ्या असतात त्याच्या चौकोनी, बारव. हा, तर ते राजस्थान वगैरे मध्ये किंवा जे राजे लोक होते त्यांच्या त्या मालांमध्ये बाव. आणि तळाग, तळाग म्हणजे तळ, तर विहीर, बापी म्हणजे विहीर, बापी कूप, हा कूप, कूप म्हणजे विहीर, कुवा, विहीर. तर हे राजाने केलं पाहिजे. तर वरुण देवताचा निवास त्याच्यामध्ये. त्यानंतर यम, यमराजाचं काय काम आहे, सगळ्यांना शिस्तीमध्ये ठेवणं, नियम. तर राजाकडे अधिकार असतो, तो प्रजेला शिस्तीमध्ये ठेवू शकतो, त्याच्यामध्ये अधिकार आहे. तर जे काम यम करत आहे तो हा करू शकतो, जे काम वरुण करत आहे तो करू शकतो, सूर्यचंद्र करत आहे तो करू शकतो, असं आहे. म्हणून सगळ्या देवतांचा निवास. आणि असं म्हटलंय की जर तो राजा आहे तर त्याच्यामध्ये हे सगळे गुण असले पाहिजे, तरच तो शक्तिशाली चांगला राजा असेल. आणि उलट करा की अशी व्यक्ती बनली जी त्याच्यामध्ये हे गुण नाहीये, तर तो राजा बनण्यालायक नाहीये. तर इथे म्हणतात नराणाम च नराधिपम, विष्णूचंच ते प्रतीक आहे. तर विष्णूप्रमाणे पालन त्यांनी केलं पाहिजे. याप्रमाणे राजा, जे पुरीचे राजा आहेत, पुरीचे जगन्नाथपुरीचे राजा, ते आपल्या चिन्मय मिश्राने चांगले आहेत, म्हणजे खूप येतात. माझ्या भागवतामध्ये आले होते तिथे एक दिवस दिल्लीला. तर ते जे आहे पुरी महाराज, जगन्नाथ यात्रा जेव्हा निघते तेव्हा ते झाड हे लावतात, केर काढतात सूर्य पाण्यात. त्या ओडिसामध्ये त्यांना लोक म्हणतात चलंती विष्णू. विष्णूच काय जणू काही. आमचे स्वामीजी, स्वामी सुबोधानंदजी यांचे ना ते पुरी महाराज, ओडिसामध्ये गुरुजी आमच्या स्वामीजींचं यज्ञ होतं. तर एका गाडीमध्ये ते बसले होते, स्वामीजी दुसऱ्या गाडीमध्ये. गावावरून ते सगळे गाड्या दोन्ही जातात. आता जेव्हा गावातल्या लोकांना माहीत पडलं की पुरी राजा आहे, तर इतकी गर्दी. स्वामीजी म्हणाले आमच्या ब्रह्मचार्याला, नका समजू आपल्यासाठी, हे त्यांच्यासाठी. आपल्याला कोणी फुलं उधळत आहे वगैरे ते त्यांच्यासाठी. म्हणजे मी जर गेलो तर कोणी नसतं.
तेवढा त्यांचा आदर आहे, विनम्र आहे. माझ्या 2-3 यज्ञामध्ये त्यांनी उद्घाटन केलेलं आहे ओडिसा. तर चलंती विष्णू, विष्णू जणू काही तो. आता ते आधी होते राजा वगैरे, आता ते सगळं नाही आहे, पण त्यांना तो मान जरूर दिला जातो. आणि त्या कमिटीचे ते मुख्य तेच असतील मला असं वाटतं, जगन्नाथ पूर्ण ते. आता त्या जगन्नाथ भगवंताची किती जमीन आहे काही माहीत नाही त्या मंदिराच्या आधी, त्याचं सगळं तेच पाहतात. तर नराणाम च नराधिपम. आता पहा याचा अर्थ काय, हे सगळे नेते लोकांना नाही वाटलं पाहिजे. पहा तुमच्यासाठी किती मोठं इथे शब्द दिलेला आहे. रावणाप्रमाणे तुम्ही वागत आहात, विष्णूप्रमाणे. पुढे आयुधानामहं वज्रम. वज्रम है ना. आयुधानामहं वज्रम धेनुनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकिः आयुधानामहं वज्रं धेनुनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकिः. आता पहा जड वस्तूमध्ये आधी काही काही जड वस्तूचं नाव घेतलंय. आता आयुध अस्त्रशस्त्र आहे, त्याच्यामध्ये मी कोण आहे, वज्र. वज्रहस्त पुरंदर. इंद्राकडे काय वज्र आहे, आपल्या सगळ्या भगवंताकडे एक एक अस्त्र आहे, शस्त्र आहे. तर वज्र. आता हे वज्र काय आहे, तर आता याची सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे की भागवतामध्ये आहे 7व्या स्कंदामध्ये, 7व्या की 8व्या. परत हे देवता लोक काय पराजित झाले, पराभूत झाले राक्षसांमुळे. आणखीन देवतांचे जे गुरु होते ते गुरु त्यांना सोडून गेले. तर मग असुर पक्षाकडून एक त्वष्टा नावाचे होते, त्वष्टा, त्यांचा मुलगा आहे विश्वरूप. त्याला सांगितलं तुम्ही आमचं कर्मकांड वगैरे करा, पूजा करा. कोणाचा, असुर पक्षातला, कारण यांची गुरु पळून गेले देवता. त्याची सुद्धा गोष्ट आहे, काहीतरी गडबड केली यांनी. तर त्वष्टा जो आहे तो आलेला आहे. त्या त्वष्टाचे 3 मुख, विश्वरूप त्याचे 3 मुख आहे, 3 मुख आहे. आणि असं म्हणतात की तो इंद्राचं काम करायचा, हवन वगैरे. पण काय आहे, इंद्र इकडे तिकडे गेला की असुरांसाठी सुद्धा आहुती द्यायचा, कारण तो असुर पक्षाचा. तर इंद्राने बघितलं, अरे 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 गडबड आहे, इकडे येऊन तुम्ही त्यांची मदत करत आहात, आमच्या पक्षामध्ये आहात तुम्ही, आता विसरून जा, गुप्त सेवा करता. त्याला राग आला. आणखीन त्याने इंद्राने काय केलं, त्याची मस्तक, इंद्राला ब्रह्महत्येचा पाप लागला. तर जेव्हा त्वष्टाला हे कळलं की आमच्या मुलाला मारलं, त्वष्टाचा मुलगा विश्वरूप, तर म्हणे त्यांनी एक हवन केलं. आणि म्हणे हे मी हवन कशासाठी करत आहे, आणि याच्यामधून एक असुर असा एक शक्तिशाली एक व्यक्ती उत्पन्न झाला पाहिजे ज्यांनी इंद्राला मारलं पाहिजे. असं संकल्प करून त्यांनी तर हवन केलं आणि त्याच्यामधून एक भयंकर असुर प्रकट झाला.
त्याचं नाव होतं वृत्रासूर. पण काय झालं, हे जेव्हा मंत्र बोलत होते, इंद्र शत्रो विवर्धस्व, हे फार प्रसिद्ध आहे संस्कृत, बोलताना चूक झाली, उच्चारणामध्ये चूक झाली. तो यज्ञ कशासाठी केला होता म्हणे, इंद्राचा असा शत्रू जन्मास येवो जो इंद्राला मारून टाकेल. झालं उलट. म्हणे असुर तर जन्मास येईल, पण इंद्र जो की याचा शत्रू आहे त्याची शक्ती वाढव, असं त्याचा अर्थ. शक्ती कोणाला वाढली पाहिजे, असुराची, त्यासाठी त्यांनी केलं होतं, पण उलट झालं. याचा जो शत्रू आहे इंद्र विवर्धस, तो वाढव. तर तो वृत्रासूर त्या इंद्राबरोबर युद्ध करतो. खूप मोठं वर्णन आहे, पण तो वृत्रासूर मरत नाही. त्याला असा एक वरदान मिळालेलं आहे की दधीचीच्या अस्थीने जे शस्त्र निर्मित होईल त्यानेच तो मरेल. आता म्हणे दधीचीकडे जावं लागेल. आता दधीची एवढे मोठे ऋषी, हे देवता लोक सगळे गेले, आणि बा एखाद काही अवयव जर तुम्हाला द्यायचा तर तुम्ही देऊ शकता. लोक किडनी वगैरे देतात ना, पण आता म्हणे नाही, म्हणजे जिवंत आपण असू शकतो, काही अंगदान करू, पण इथे म्हणे नाही, तो वज्र बनवायचा आहे, तो तुमच्या सगळ्या अस्थी हाडापासून म्हणे, तर आम्हाला तुमची हाडं द्या. हाडं द्या म्हणजे बरं, आणखी काय. अस्थि संचय केव्हा होतो, मेल्यावरच अस्थि संचय. सगळे देवता म्हणजे काय म्हणत आहे दधीचीला, तुम्ही आपला देह विसर्जित. दधीची म्हणाले, तुम्हाला माहित आहे लोकांचं देहामध्ये किती प्रेम असतं, देह सोडणं इतकं सोपं आहे का. थोडं गडबड झालं की औषध घेणं कठीण होतं, म्हणजे लोकांना काही त्रास सहन होत नाही. तुम्ही म्हणताय की पूर्ण शरीर मला किती त्रास होईल, पण ते देवता अगदी रडकुंडीला आले. ते म्हणाले, पण आम्हाला इथं त्रास होतो ना, आमचा त्रास इथं समजून घ्या. आता असं आहे, मागणाऱ्याला जो देतो त्याचं दुःख किंवा त्रास कळत, देणाऱ्याला मागण्या जो मागतो त्याचं. पण दधी ऋषी फार मोठे ऋषी होते. ते म्हणाले, ठीक आहे, तुमच्यासाठी मी माझं हे शरीर देतो. म्हणून दधीचीने आपला दान केलं हाडापासून, आणि त्याच्यापासून हे वज्र बनले. किती मोठा दानी आहे पहा. तर वज्र, आणि या वज्राची अशी महती आहे की याचा जर प्रहार कोणावर केला आघात तर मग तो मरेलच, जिवंत राहू. या वज्राचा आघात मारुतीवर सुद्धा झाला. आता ती सुद्धा एक गोष्ट आहे. जेव्हा तो सूर्याला खायला गेला, इंद्राने पाहिला हा कोण एक वानर आहे, त्याच्यावर आघात केला. पण मारुती तर आता एकादश रुद्र आहे, पवनपुत्र आहे, वज्राच्या त्या आघातामुळे मूर्छित झाला पण मेला. कारण त्याचं जे अंग आहे हनुमंताचा अवयव ते त्या वज्रापेक्षा जास्त कठोर आहे. म्हणून मारुतीचं एक नाव आहे बजरंगी. बजरंगी खरं म्हणजे अपभ्रंश आहे, वज्र अंगी, वज्राप्रमाणे ज्याचे अंग आहे बजरंगी. तर असं हे वज्र आहे. आणि या म्हणे वज्रामध्ये तुम्ही मला पहा. देव इथे म्हणत आयुधानामहं वज्र. आणि हा जो वृत्रासुराची जी गोष्ट मी सांगितली, वृत्रासूर जेव्हा युद्ध करायला येतो तेव्हा खूप छान त्या इंद्राबरोबर संवाद करतो, आणि तो म्हणतो मार मला मार, आता मला देवामध्ये एकरूप व्हायची इच्छा आहे, आणि मला देवाची भक्ती अजून करायची. खरं म्हणजे तो मागच्या जन्मी एक हे होता,
विद्याधर, त्यात चित्रकेतू राजा होता. चित्रकेतू पार्वतीच्या शापामुळे तो हदाला होता. तर अशा गोष्टीमध्ये गोष्टी वृत्रा, कारण एकदम वृत्रा जो भक्तीच्या गोष्टी करत आहे कसं काय, पूर्वीच्या जन्मी त्याच्यामध्ये तर वज्र मी आहे. धेनुनामस्मी कामधुक, धेनूंमध्ये मी कोण आहे तर म्हणे काय कामधुक. कामधुक म्हणजे कामधेनू. कामधेनू, आता कामधेनू ही अशी गाय आहे की आपल्या सगळ्या कामना पूर्ण करणारी. दोन कामधेनू आहे, एक स्वर्गामध्ये आहे, एक वसिष्ठ ऋषीकडे आहे. वसिष्ठ ऋषीकडे जी कामधेनू आहे तिचं नाव आहे नंदिनी. इंद्राकडे आहे कामधेनू. जेव्हा इंद्राचा गर्व गळून पडला गोवर्धन लीलेमध्ये, इंद्र खूप भगवंताच्या चरणी म्हणजे त्याने लोटांगण घातले आणि भगवंताचा अभिषेक केला कामधेनूच्या दुधाने. आणि इंद्राने कृष्णाचं नाव ठेवलं गोविंद, हे आपण पाहिलं होतं. तर एक ही कामधेनू. दुसरी वसिष्ठाकडे आहे. अच्छा, वसिष्ठ ऋषी यज्ञ याग वगैरे खूप करतात, तर त्यासाठी जे काही द्रव्य लागतं ते त्या कामधेनू पुरवते. विश्वामित्रांनी जेव्हा हे पाहिलं, विश्वामित्रांना ईर्ष्या झाली. आता ती सुद्धा एक गोष्ट आहे. विश्वामित्र राजर्षी आहे, ते एकदा जंगलामध्ये गेले. तिथे सगळे सैनिक, त्यांना तहान जेवण हे सगळं पाहिजे होतं. वसिष्ठ ऋषींचा आश्रम होतो. वसिष्ठ म्हणे 2 मिनिटात सगळी सोय करतो. पटापट त्यांनी सगळी सोय केली. म्हणे हे कसं काय तुम्ही पाहिलं तर काम देत. विश्वामित्राची नजर त्याच्यावर. आता ती गोष्ट आहे, पूर्ण तिकडे मी जात नाही. म्हणे त्यासाठी ब्रह्मर्षी व्हावं लागेल, तर त्यांनी तपश्चर्या केली. राजर्षीपासून ब्रह्मर्षी झाले विश्वामित्र. तर ती एक कामधेनू आहे. आणि एक तिसरी कामधेनू आहे, ती आपल्या सगळ्यांकडे आहे. कोणती कोणती सांगा. कामधुक शब्द गीतेमध्ये येतो. आठवा कुठे येतो कामधुक शब्द? 3ऱ्या अध्यायामध्ये. आणि हा 3रा अध्याय माहिती, पाठ नाही. ज्यांना श्लोक माहीत असतील, इथे तुम्ही नाही करत का पूर्ण पाठ करणार नाही का इथे कोण? पूर्ण गीता पाठ करतात. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यत्वम् एषवोस्त्विष्ट कामधुक्. 10वा 3ऱ्या अध्यायात. खूप छान अर्थ आहे त्याचा. असं म्हणतात की ब्रह्मदेवाला भगवंतानी उत्पन्न केलं आणि ब्रह्मदेवानी सगळ्या प्रजेला उत्पन्न केलं. प्रजेमध्ये त्यांनी एक वृत्ती ठेवली आणि ती वृत्ती म्हणजे यज्ञ भावना. यज्ञ भावना म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणे, मदत करणे, उच्च ध्येयासाठी काम करणे, याला म्हणतात यज्ञ भावना. आणि तिथे भगवंत म्हणतात की जर तुम्ही यज्ञ भावनेने आपले सगळे कर्म केले तर कामधेनूप्रमाणे सुंदर फळ देणार आहे. एषवोस्त्विष्ट कामधुक् सहयज्ञा प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजा. ब्रह्मदेवाने सगळ्या प्रजेला उत्पन्न केलं आणि सांगितलं तुम्हाला मी कामधेनू देत आहे. यज्ञ भावना, स्वाहा स्वाहा, स्वाहाची वृत्ती, समर्पणाची वृत्ती. तुळशीदासांनी सुद्धा रामायणामध्ये एक चौपाई दिली आहे की परहित बस जिनके मन माही. ज्यांच्या मनामध्ये परहित करण्याची भावना आहे त्यांच्यासाठी अप्राप्त काहीच नाही.
तीन कहू जग नाही असं काय. तर कामधेनू आपल्या सगळ्या कामना पूर्ण होणार. तर इथे देव, इथे तर कामधेनू म्हणजे कामधेनू गाय आहे, पण इथं आध्यात्मिक अर्थ आपल्यामध्ये का. इथे शंकराचार्य काय म्हणतात, वसिष्ठस्य सर्व कामानां दोग्ध्री सामान्यावा कामधुक. म्हणजे वसिष्ठाकडे जी काम धेनू ती तुम्ही घ्या, भगवंताची ती विभूती आहे, किंवा आपल्यामध्ये जी यज्ञ भावना आहे ती सुद्धा भगवंताची विभूती आहे. कामधेनू. अच्छा, एक सामान्य जी गाय असते तिला सुद्धा आपल्या इथे किती म्हणतात कामधेनू. गायीमध्ये किती देवता, 33 कोटी देवतांचा निवास आहे. गोमाता म्हणून गायला पशु नाही म्हणत आपण, मा आई गोमाता. प्रजनश्चास्मि कंदर्पः. पुढची काय विभूती आहे तर म्हणे प्रजा उत्पन्न करणाऱ्यांमध्ये मी कामदेव आहे. कंदर्प म्हणजे कामदेव. आणि कामदेव काय आहे तर म्हणे प्रजा उत्पत्तीमध्ये हेतू आहे. जर कामवृत्ती नसेल तर प्रजा उत्पत्ती होणार नाही, सृष्टी चालणारच नाही. स्त्री पुरुषांमध्ये ही वृत्ती भगवंताने टाकली. या वृत्तीचा उपयोग संतान उत्पत्ती. तर म्हणे कंदर्प. आणि हा कामदेव याला सुद्धा गर्व आहे. कामदेव दिसण्यामध्ये खूप सुंदर आहे कामदेव. आणि रती हे दोघं जण, मदन, कामदेवाचं दुसरं नाव मदन. तर जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतारामध्ये सगळ्या देवतांवर विजय मिळवला तेव्हा कामदेव म्हणतो माझ्यावर तुम्ही विजय मिळवून दाखवा, तेव्हा मी तुम्हाला मानेन. तर म्हणे कसं काय मी विजय तुझ्या, व्हॉट इज युअर चॅलेंज, काय आव्हान काय, कसं मी तुला विजय. तर म्हणे अनेक स्त्रिया असायला पाहिजे, तुम्ही एकटे असायला पाहिजे, आणि तरी तुमचं मन शुद्ध असायला पाहिजे, तर मी समजेन की तुम्ही मला पराभूत केला, विजय माझ्यावर. म्हणे यस तयार आहे कृष्ण म्हणाला. म्हणजे रासलीला जी आहे पूर्ण त्याच्यामध्ये ती काम विजयाची लीला आहे. डोंगरे महाराज म्हणतात कामदेव थक्क झाला भगवंताचं रूप पाहून, सौंदर्य पाहून. कामदेव का चिंतक का चित्त हरत. गुरुजींनी एक फार छान भजन लिहिलंय त्याच्यावर. नृत्य करत जमुना तीर कृष्ण गोपी योग संग, शरद पौर्णिमा की रात कुसुमित वन मन अनंग. कामदेवावर विजय मिळवला. अच्छा, काल मी तुम्हाला गोष्ट सांगितलं की शंकराने कामदेवाला जेव्हा मारलं अनंग झाला तो, अंगराई. रती खूप रडत आहे, तर म्हणे तो सगळ्यांना व्याप्त करेल. देव इथे म्हणतात की पहा या कामदेवाच्या रूपात सुद्धा मीच आहे, मीच जणू की सगळ्यांच्या हृदयात बसतो. अच्छा, हा कामदेव सुंदर आहे, पण भगवंताच्या समोर याचं सौंदर्य एकदम, जसं सिनेमामध्ये असतात ना, एक हिरो असतो, हिरोईन असते, आणि बाकी त्याच्या सखी वगैरे असतात ना सख्या. तर म्हणे कृष्णाच्या त्याला एक्स्ट्रा म्हणतात बरं काही सिनेमामध्ये. तर कृष्णासमोर कामदेव एक्स्ट्रा आहे, त्याचं काही सौंदर्य नाही. तो म्हणतो अरे तुमच्यासमोर माझी काही किंमत नाही. म्हणून रामाचं वर्णन आहे कंदर्प अगणित अमित छबी नव नील नीरद सुंदरम आहे ना. श्रीरामचंद्र कृपालो भज. कंदर्प अगणित अमित छवी, अगणित कंदर्प. कंदर्प म्हणजे कामदेवाचं सौंदर्य तुम्ही एक केलं, त्याच्यापेक्षा जास्त म्हणे रामाचं.
तर असे सगळे आहे पुराणांमध्ये. प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकः. आता कुठे तर कंदर्प, कामदेव, कुठे साप, म्हणजे सापांमध्ये मी आहे. सर्पाणाम वासुकी, वासुकी आहे. आणि या वासुकीचा उपयोग परत केला होता तिथे समुद्रबंधनामध्ये. आता तो वासुकी म्हणाला, तुम्ही माझा उपयोग याच्यासाठी करत आहात, दोन्हीसाठी, मला किती त्रास होईल, माझं अंग घासलं जाईल त्यात मेरू पर्वत. म्हणे मी तुला असा औषध पाजून देईन की तुला काही त्रास नाही. त्याला एक झोपेची गोळी दिली भगवंता. हो आहे तसं निद्रारूप, निद्रेमध्ये त्याला काढून त्याला काही त्रास नाही. तर म्हणे तो वासुकी मी आहे, सर्पभेदानाम वासुकी. मग पुढे काय म्हणतात, अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् अनन्तश्चास्मि नागानां पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्. नागानाम अनंत, याचा अर्थ असा आहे की सर्प वेगळे, नाग वेगळे. हा, दोन्ही एकच नाही आहे. तर नागानाम अनंत, अनंत म्हणजे शेष नाग, हजार फळवाला जो आहे शेष नाग, ज्याच्यावर भगवंताचं काय विछान विस्तार. शेषशाही, पद्मनाभ, तू जर पाहिलं तर पद्मनाभ टेम्पल त्रिवेंद्रम, पद्मनाभ स्वामी, केरला स्वामी बोलतो तो शेषशाही. अच्छा, अनंतच कोण आहे इकडे? कृष्णावतारमध्ये बलराम, रामावतारमध्ये लक्ष्मण. यांच्याबद्दल सांगितलंय मी, लक्ष्मणाने सांगितलं होतं पुढच्या जन्मी मी मोठा भाऊ बनून घेईन आणि काही सेवा वगैरे करणार नाही. पुष्कळ झाली सेवा लक्ष्मणाच्या रूपात. आता मी मोठा भाऊ. तर अनंत. अच्छा, विष्णू सुद्धा नाव आहे ना अनंत. एक अनंत व्रत असतं, अनंताचं व्रत असतं. पण इथे अनंत म्हणजे नाग विशेष आहे, दोनही दोन. तर अनंतश्चास्मि नागानां वरुणाम यादसामहं. म्हणे अब्द देवतानां, जलदेवता, जलदेवतांमध्ये जो त्यांचा राजा आहे वरुण, हा, तो मी आहे. वरुण म्हणजे जलदेवता, जलदेवताचा राजा. सिंधी लोक जे आहे ना, हे वरुण देवताची पूजा करतात. झुलेला तिथं असं मासोळीचे आहे ना, मच्छी के असे, पण पाणी में आहे. तर ते जलदेवताची पण आपले जर बारीकाने पाहिलं, बारकाने सगळ्या पंथांमध्ये काही काही आहे. हा, वरुण तिथं आहे, पण ही अशी जी ते सिंधी लोक करतात ते एकदम एक वरुणाचं असं एक, जसं इंद्राचं रूप आहे तसं करून ते पूजा करतात. झुलेला म्हणतात बहुतेक. तर यांना विचारलं यादसाम वरुणो यादसाम. मग म्हणतात पितॄणाम अर्यमा चास्मी. पितरांमध्ये मी त्यांचा राजा आहे अर्यमा, पितृराजा अर्यमा. आता पितरांचा एक लोक आहे, इतके लोक आहे. लोक म्हणजे जग, त्यांचं जग. आपण पितरांची पूजा करतोच पितृपक्षामध्ये पूर्ण 15 दिवस. तर ही छान भावना आहे, म्हणजे काय, कृतज्ञता व्यक्त करणे.
आम्ही विसरत नाही तुम्हाला, तुमच्यामुळे आज आहोत. तिथे लोक म्हणतात हे काय अंधविश्वास आहे, त्याच्या पाठीमागचं हे जरा चिंता. तर पितृणाम हरियम, मग यम संयमतामहम, शासन करणाऱ्यांमध्ये संयमित करणाऱ्यांमध्ये मी कोण आहे? यम. यमापेक्षा तर कोण कठोर शासक असेल. तो काही पाहत नाही, वेळ आली की चला. नाही म्हणे आता मी एवढा मोठा श्रीमंत आहे, एवढा मोठा नेता आहे, काही असो. नाही म्हणे मला मुलाचं लग्न करायचं आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, आणि ते पुढचे लोक करतील. म्हणजे काही तो लक्ष देत नाही. त्यानंतर तो हे पाहत नाही दिवस आहे रात्र आहे, म्हणून पूर्ण समासच आहे याच्यामध्ये. दासबोधामध्ये मृत्यू न पाय चक्रवर्ती, मृत्यू न पाय कोण नराधिपती वगैरे वगैरे इतके न ब्रह्मचारी न संन्यासी. यम म्हणजे एकदम जबरदस्त. म्हणे तुम्ही काही आधी नोटीस पाठवायला पाहिजे, एकदम तुम्ही येता. जेव्हा बुलडोजर चालतो आधी नोटीस पाठवतात ते 7 दिवस की पहा तुम्ही. अचानक येतं. नाही म्हणे काही लोकांना पाठवतो मी, केस पांढरे करतो, दात घेऊन घेतो, हातामध्ये काठी देतो किंवा जाता, हे सगळे माझे सेवक लोक. तर यमस संयमता, यमराज स्वतः भगवंत. आता इथे भावना ठेवा, पहा कशा आहे. मृत्यू आला तर समजा देवच आला, घाबरण्यापेक्षा ही भावना ठेवा की देवच आहे. ही उपासना आहे. पहा म्हणजे काय, कोणत्याही तुम्ही परिस्थितीमध्ये देवाचं स्मरण करू शकता. मन एकदम पहा, मनाचं वातावरण बदलून जाईल. आपण म्हणतो मृत्यू देवता असं म्हणतो की नाही, तर त्याला सुद्धा आदर दिला. आता कठोपनिषदामध्ये यम तो आचार्यच आहे. तर यमस संयमतामहम. मग पहा, प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालकलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कलयतामहं च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां. आता पहा, देवतांचे एवढे नावं घेतले. इंद्र आहे मी, पितरांमध्ये आहे मी, तर आता दैत्यांमध्ये आहेत की नाही? म्हणजे जरूर आहे. दैत्यानां प्रल्हादश्चास्मि. प्रल्हाद भगवंताची विभूती आहे. आता प्रल्हाद दितीचा पुत्र कोण? हिरण्यकश्यप. कश्यप ऋषींच्या 2 पत्नी, दिती आणि आदिती. दितीचे दैत्य हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. आता हिरण्यकश्यपूच्या पोटी पहा प्रल्हाद. आता इथे सुद्धा गोष्ट आहे. जेव्हा हिरण्यकश्यपू त्या मंदराचल पर्वतामध्ये तपश्चर्येसाठी गेला, तर देवता लोकांनी काय विचार केला, आता हे जे राक्षस लोक यांच्यावर आपण आक्रमण करू आणि यांचं सगळं घेऊन घेऊ. सगळे राक्षस त्यांना काय परेशान झाले, इकडे तिकडे पडू लागले. आणि इंद्राने काय केलं, म्हणे या हिरण्यकश्यपूची बायको कयाधू, म्हणे हिच्या ऐकलंय की याच्या पोटामध्ये एक बाळ आहे. तर म्हणे मी काय करतो, त्या बाळाला मारून टाकतो. कारण आता त्या हिरण्यकश्यपूचा मुलगा, मग तो सुद्धा असाच होईल राक्षस असो. इंद्राने काय केलं, त्या कयाधूला पळवून टाकलं. म्हणजे मी यांना अपहरण करू.
जेव्हा हे दृश्य नारदानी पाहिलं तेव्हा नारदानी त्या कयाधूला सोडवलं इंद्रापासून आणि म्हणे, अरे मूर्खा, तुला माहीत नाही याच्यामध्ये जो बाळ आहे आसुरी वृत्तीचा नाही आहे, तो फार मोठा भक्त आहे. नारद मुनींनी त्या कयाधूला आपल्या आश्रमात आणला. आणखीन भक्ती, चांगले संस्कार तिला दिले. आणि त्यावेळेस ती गरोदर होती, पोटामध्ये प्रल्हाद, तर तो जन्मापासूनच काय आहे, भक्त. म्हणून त्या प्रल्हादाला सगळे त्याचे जे सहपाठी म्हणतात शिकणारे ते सगळे विचारतात की भक्ती मिळाली कुठून. आपल्या शाळेमध्ये तर कोणी काही शिकवलं नाही. ही गोष्ट सांगितली होती ना मी तुम्हाला मागे, सांगितली. हिरण्यकशिपूची एक शाळा आहे, HK स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स. हिरण्यकशिपू HK. आणि त्या गुरुकुळामध्ये सगळे असुरपुत्र शिकतात आणि तिथे काही हे सगळं नाही शिकवलं जात, देवधर्म वगैरे काही. तर आता प्रल्हादाला सगळं हे शिकवत आहे, त्याचं मन मुळीच त्याच्यामध्ये रमत नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा तो आला घरी, हिरण्यकशिपू विचारतो, हां बाळा सांग, काय शिकवलं शाळेमध्ये, काय केलं पाहिजे आपण. तर प्रल्हाद म्हणतो, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम. 9 प्रकारची भक्ती माणसाने केली पाहिजे, भगवंताची विष्णूची भक्ती केली पाहिजे. अरे म्हणे, हे काय तू बोलतो. पण त्या प्रल्हादावर त्याला राग नाही आला, राग आला त्या शिक्षकांवर. त्यांना बरोबर हे काय सगळं तू चुकीचं समजलं. षंडामर्ग त्यांचं नाव आहे, शुक्राचार्यांचे दोन्ही. म्हणे आम्ही नाही शिकवलं आहे. मग म्हणे तुम्ही कोणी स्वामीजींना बोलवलं असेल शाळेमध्ये, काही प्रवचन ऐकलं आयोजित केलं असेल. काही नाही, कोणी स्वामी. मग म्हणे भक्ती देव कुठून. तेव्हा ते म्हणतात, न मत प्रणीतम न परप्रणीतम नैसर्गिकी इयम मती राजन. आम्ही सुद्धा शिकवलं नाहीये, दुसऱ्या लोकांनी शिकवलं नाही. जन्मापासूनच ही वृत्ती घेऊन आलेला आहे भक्तीची. मग तो बरेच यातना वगैरे देतो. तर ती सगळी गोष्ट आहे. प्रल्हाद चरित्र म्हणजे खूप छान. तर प्रल्हादचा अर्थ असतो आल्हाद, जो आनंदी आहे, जो सगळ्यांना आनंद देतो, तो आल्हाद आहे. तर असा प्रल्हाद जणू काही मीच आहे. आणि तिथे भागवतामध्ये म्हटलेलं आहे की भगवंतामध्ये जेवढे गुण आहेत तेवढे गुण प्रल्हादामध्ये आहे, असं म्हणतात. तर असा हा प्रल्हाद विभूती, म्हणजे दैत्यांमध्ये सुद्धा मी आहे. आता जो विभीषण आहे की नाही, तुम्ही बघताय, याचा अर्थ हेच आहे की सगळ्यांमध्ये आहे, चांगल्या वाईट सगळ्या. जर तुम्ही एक स्वप्न पाहत असाल आणि स्वप्नामध्ये तुम्ही कचऱ्याला पाहत असाल, त्या कचऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही आहे की नाही, तुमचं मन आहे. चांगलं चांगलं मी आहे, दुसरं सगळ्यांमध्ये सर्व व्यापक म्हणजे सर्व चालन त्याच्यामध्ये. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां काल कलयतामहं. कलना म्हणजे गणना करणाऱ्यांमध्ये मी कोण आहे, तर म्हणे काल म्हणजे वेळ, टाइम, वेळ मी आहे. हो, हे किती छान आहे. काळ मी आहे, कालदेवता पण, टाइम, काळाच्या रूपात. जगामध्ये 2 गोष्टी आहेत, स्थळ आणि काळ. स्थळ काळामध्ये सगळ्या घटना घडत आहे. काळ जणू काही कालोस्मी, 11व्या अध्यायामध्ये भगवंताने म्हटलेले कालोस्मी, मी काळ आहे. अच्छा, काळ कशामध्ये तुम्ही आहात, म्हणजे गणना करणाऱ्यांमध्ये. म्हणजे असं गणना म्हणजे काय, 1 2 3 4 मोजतो.
आता माहिती फार सूक्ष्म विचार आहे. जेव्हाही आपण मोजतो त्या मोजणीमध्ये काळ असायला पाहिजे. काळाशिवाय तुम्ही मोजू शकत नाही. पण हे कसं काय? त्यामुळे तुम्ही मोजताय म्हणजे काय? 1, 2, त्याच्यामध्ये अंतर झाला की नाही? 1 नंतर 2, 2 नंतर 3. घड्याळाचा काटा सुद्धा सरकतोय 1वरून 2, 2. तर काळ सगळ्यांचा अवयवी आहे आणि बाकी ज्या गोष्टी तुम्ही मोजत आहात तो अवयव आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काळाशिवाय तुम्ही काहीच मोजणी करू शकता. काळावर खूप छान चिंतन आहे. काळ म्हणजे काय? कालो नाम क्रम संवित. क्रमाचं ज्ञानच काळ आहे. काळ काही एक वस्तू नाहीये, म्हणजे अशी स्थूल वस्तू नाहीये. काळाचा अनुभव आपल्याला होतो. पण तुम्ही सांगाल की काळ दाखवा. घड्याळ म्हणजे काळ नाही. घड्याळ बंद पडली तर काय काळ बंद पडला? काळाला मोजतो आपण घड्याळाच्या. आणि जिथे क्रम असेल ना तिथेच मोजणी शक्य. आधी या घड्याळी नव्हत्या. आता काय? सूर्याची गती. सूर्य घडी होती ना. हा, जर सूर्य एकाच ठिकाणी राहिला तर तुम्हाला काळाचा भार नाही राहणार. म्हणजे काळ मोजू नाही शकत. काहीतरी क्रम पाहिजे. झोपेमध्ये तुम्हाला काळाची अनुभूती होत नाही का? तिथे काहीच क्रम नाहीये, सिक्वेन्स. वृत्तीचा जरी सिक्वेन्स असला तरी तुम्हाला काळाची अनुभूती, प्रचिती आहे. विचार शून्य जर तुम्ही झाला तर काळ शून्य व्हाल. म्हणजे काळाचा अनुभव झोपेमध्ये जर सांगितलं. त्याचप्रमाणे समाधीमध्ये काळाचा भान नाही, कारण तिथे क्रमच नाहीये काही. डोळे बंद आहे, मनामध्ये विचार नाहीये, तर वेळाचा अनुभव कसा? म्हणून आपल्या चिंतक लोकांनी खूप विचार केला आहे. टाइम अँड स्पेस असं नका समजू की फक्त आईन्स्टीननीच विचार केला आहे किंवा न्यूटननीच केला आहे. कालकलयतामहं. मग मृगाणांच मृगेंद्रोहम. जेवढे हे प्राणी आहे जंगलामध्ये, पशु, त्याचा राजा मी आहे. मृगेंद्र म्हणजे सिंह किंवा वाघ. शंकराचार्य दोन्ही म्हणतात. सिंहो व्याघ्रो वा. लायन और टायगर दोन असतात. पट्टे पट्टेवाले ते भारतामध्येच सापडतात. जे सिंह आहे ते तिकडे आहे गिरनार. हा, वनराज. हा, वाघ नाही, पण इथे शंकराचार्याने दोन्ही दिलाय. सिंहो व्याघ्रो वा. पण व्याघ्राला नाही म्हणत जनरली. सिंहाला जे केस आहे वाघ, सिंह, त्याला सिंह म्हणतात की वाघ. जो केसवाला जो मोठा सिंह, आयाळ सिंह, तो मृगेंद्र म्हणतात. एक तुम्ही फोटो पाहिला असेल तो भरत त्या सिंहाचे दात मोजत आहे. स्वयमेव मृगेंद्र. सरस्वती शिशु मंदिरचं आहे स्वयमेव. तर राजा, देव म्हणतो की जर मनुष्यांमध्ये राजा मी आहे, पशूंमध्ये जो राजा आहे मी आहे, सिंह. वैन तेयश्च पक्षिणा. आता पशूंचं नाव येतं तर पक्षीचं नाव येतं. तर पक्षींमध्ये मी कोण आहे? गरुड. गरुड वैनतेय, विनताचा पुत्र. विनता आणि कद्रू या दोघी आहे ना, गोष्ट आहे ते. विनिताचा पुत्र गरुड. गरुड म्हणजे भगवंताचं वाहन.
जसं आपण आपली गाडी पार्क करतो बाहेर, तसंच सगळ्या विष्णू मंदिराच्या बाहेर गरुड स्तंभ.